हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण 2025 ची जी रिक्रुटमेंट आहे 25-26 ची, त्यासाठी कॉमन टॉपिक आहे जनरल नॉलेज आणि त्यासाठी आज आपण टॉपिक 25 बँकिंग अँड फायनान्शियल अवेअरनेस के क्वेश्चन्स इथे कंप्लीट करणार आहे. ठीक आहे. तसंच बघा, जनरल नॉलेजची जीके जीएस ची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे, वन लाइनर. याच्यामध्ये सर्व टॉपिक्स कव्हर केलेले आहेत. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ठीक आहे. आणि ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तसंच बघा, बँकिंग अँड फायनान्शियल अवेअरनेसचे आता एमसीक्यूज आपण कव्हर करूया. बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, हु इज द रेग्युलेटर अँड सेंट्रल बँक ऑफ इंडियन बँकिंग सिस्टम? भारतीय बँकिंग प्रणालीचा नियामक आणि मध्यवर्ती बँक कोण आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट नाबार्ड, सेबी, आरबीआय, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड, RBI, Reserve Bank of India, because RBI regulate and supervise India's banking sector. Second, what is the repo rate? Repo rate म्हणजे काय? तर बघा, ऑप्शन आहे rate at which commercial bank lends to customer. Second, rate at which RBI lends to commercial bank. Third, rate of interest on fixed deposit. And fourth, lending rate of commercial bank to government. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, रेट ॲट विच आरबीआय लेंड्स टू कमर्शियल बँक. आरबीआय व्यावसायिक बँकांना कर्ज देण्याचा दर, बिकॉज रेपो रेट कंट्रोल लिक्विडिटी अँड क्रेडिट इन द इकॉनॉमी. थर्ड, व्हॉट इज सीआरआर इन बँकिंग? बँकिंग मध्ये सीआरआर म्हणजे काय? तर बघा, ऑप्शन आहे कॅश रिझर्व्ह रेशिओ, क्रेडिट रिकव्हरी रेट, करन्सी रिइन्व्हेस्टमेंट रेट अँड क्रेडिट रिस्क रेशिओ. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, कॅश रिझर्व्ह रेशिओ, रोकड राखीव प्रमाण, बिकॉज इट इज द मॅन्डेटरी कॅश रिझर्व्ह बँक मस्ट कीप विथ आरबीआय. नेक्स्ट फोर्थ, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ शेड्युल्ड बँक? खालीलपैकी कोणती बँक अनुसूचित बँक नाही? तर बघा, ऑप्शन आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, एक्सिस बँक, लोकल एरिया बँक, आयसीआयसीआय बँक. तो करेक्ट आन्सर आहे थर्ड, लोकल एरिया बँक, स्थानिक क्षेत्रीय बँक, बिकॉज लोकल एरिया बँक आर जनरली नॉन शेड्यूल्ड बँक. नेक्स्ट फिफ्थ, व्हॉट इज प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग? प्राथमिक क्षेत्र कर्ज देणे म्हणजे काय? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, लेंडिंग टू लार्ज कॉर्पोरेशन ओनली. सेकंड, मॅन्डेटरी क्रेडिट गिवन टू ॲग्रिकल्चर, एमएसएमई सेक्टर एक्सेट्रा. थर्ड, लोन प्रोव्हाइडेड बाय प्रायव्हेट बँक ओनली. अँड फोर्थ, शॉर्ट टर्म लोन स्कीम. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड, मॅन्डेटरी क्रेडिट गिवन टू ॲग्रिकल्चर, एमएसएमई एक्सेट्रा. ठीक आहे. मीन्स कृषी, एमएसएमई इत्यादी क्षेत्रांना बंधनकारक कर्ज, बिकॉज आरबीआय मॅन्डेट बँक टू ब्लॉस्टर फायनान्शियल इन्क्लुजन थ्रू पीएसएल. नेक्स्ट सिक्स, व्हॉट डज एनपीए स्टँड्स फॉर इन बँकिंग? बँकिंग मध्ये एनपीए म्हणजे काय? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, नॉन परफॉर्मिंग असेट. सेकंड, नॅशनल प्रायोरिटी अकाउंट. थर्ड, न्यू प्रोजेक्ट अप्रुव्हल. अँड फोर्थ, नेट प्रॉफिट अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, नॉन परफॉर्मिंग असेट्स. ठीक आहे, बिकॉज लोन ओव्हर ड्यू फॉर 90+ डेज कॅटेगराइज ॲज एनपीए. नेक्स्ट सेवन्थ, विच बँक इन इंडिया लार्जेस्ट पब्लिक सेक्टर बँक? भारताची सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्र बँक कोणती आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बरोडा, स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, स्टेट बँक ऑफ इंडिया. एसबीआय इज द लार्जेस्ट गव्हर्नमेंट ओन बँक. नेक्स्ट एट, व्हॉट इज केवायसी इन फायनान्शियल सर्व्हिसेस? वित्तीय सेवांमध्ये केवायसी म्हणजे काय? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, नो युअर कस्टमर. सेकंड, की इल्ड सर्टिफिकेट. थर्ड, नो युअर क्रेडिट. अँड फोर्थ, कीप युअर करन्सी. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, नो युअर कस्टमर, आपला ग्राहक ओळखा, बिकॉज इट प्रोसेस एन्श्योर आयडेंटिटी व्हेरिफिकेशन फॉर कस्टमर. नेक्स्ट नाइन, व्हॉट डज नाबार्ड सर्व? ठीक आहे, व्हॉट फंक्शन डज नाबार्ड सर्व? नाबार्डची भूमिका काय आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, रेग्युलेट फॉरेन एक्सचेंज. सेकंड, प्रमोट ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट क्रेडिट. थर्ड, सुपरवाइज इन्शुरन्स कंपनी. अँड फोर्थ, मॅनेज कॅपिटल मार्केट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड, प्रमोट ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट क्रेडिट. कृषी आणि ग्रामीण विकास कर्जाच प्रोत्साहन, बिकॉज नाबार्ड सपोर्ट रुरल फायनान्सिंग अँड डेव्हलपमेंट. नेक्स्ट टेन्थ,
What is the primary purpose of the Banking Law Amendment Act 2025? बँकिंग कायदे संशोधन अधिनियम 2025 चे मुख्य उद्देश काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट एनहान्स बँक गव्हर्नन्स अँड डिपॉझिटर प्रोटेक्शन, सेकंड डिरेग्युलेट इंटरेस्ट रेट, थर्ड प्रायव्हेटाइज पब्लिक बँक अँड फोर्थ लिमिट एटीएम विड्रॉल. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट एनहान्स बँक गव्हर्नन्स अँड डिपॉझिटर प्रोटेक्शन. बँक व्यवस्थापन आणि ठेवीदार संरक्षण सुधारणा बिकॉज द ऍक्ट स्ट्रेथन रेग्युलेटरी अँड गव्हर्नन्स नॉर्म. नेक्स्ट 11 रिव्हर्स रेपो रेट इज. रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रेट ॲट विच आरबीआय बॉरो फ्रॉम कमर्शियल बँक, सेकंड रेट ॲट विच बँक लेंड्स टू आरबीआय, थर्ड रेट ऑफ कस्टमर डिपॉझिट अँड फोर्थ रेट ऑफ फॉरेन एक्सचेंज कन्व्हर्जन. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट रेट ॲट विच आरबीआय बॉरो फ्रॉम कमर्शियल बँक. आरबीआय वास्तविक बँकाकडून कर्ज घेतो तो दर बिकॉज आरबीआय यूज रिव्हर्स रेपो टू ऍब्झॉर्ब एक्सेस लिक्विडिटी. तसंच बघा अकाउंटची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये 7 सब्जेक्ट्स कव्हर केलेले आहेत कम्प्लीट एमसीक्यूज. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट 12 विच एंटिटी रेग्युलेट द कॅपिटल मार्केट इन इंडिया. भारतामध्ये भांडवल बाजार कोण नियमन करते? तर बघा ऑप्शन आहे आरबीआय, आयआरडीआय, सेबी, पीएफआरडीए. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड सेबी. सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया रेग्युलेट कॅपिटल मार्केट. ओके. नेक्स्ट 13 व्हॉट टाइप ऑफ बँक प्रायमरी सर्व द रुरल पॉप्युलेशन ऑफ इंडिया. भारताच्या ग्रामीण लोकसंख्येला मुख्यत्वे कोणत्या प्रकारच्या बँका सेवा पुरवतात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फॉरेन बँक, सेकंड रिजनल रुरल बँक अँड कोऑपरेटिव्ह बँक, थर्ड प्रायव्हेट सेक्टर बँक अँड फोर्थ इंडस्ट्रियल बँक ओनली. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड रिजनल रुरल बँक अँड कोऑपरेटिव्ह बँक. प्रादेशिक ग्रामीण बँक आणि सहकारी बँक बिकॉज दे कॅटर टू क्रेडिट नीड्स इन रुरल एरिया. नेक्स्ट 14 which digital payment system is backed by RBI and allow instant transfer. आरबीआय समर्थित कोणती डिजिटल पेमेंट प्रणाली त्वरित हस्तांतरणास अनुमती देते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट यूपीआय, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, एनईएफटी. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट यूपीआय युनिफाईड पेमेंट इंटरफेस. इट फॅसिलिटेट्स इन्स्टंट पेमेंट. नेक्स्ट 15 व्हॉट इज बेस रेट इन बँकिंग. बँकिंग मध्ये बेस रेट म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मॅक्झिमम लेंडिंग रेट, सेकंड मिनिमम लेंडिंग रेट फिक्स बाय बँक फॉर लोन, थर्ड फिक्स डिपॉझिट इंटरेस्ट रेट अँड फोर्थ फॉरेन एक्सचेंज रेट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड मिनिमम लेंडिंग रेट फिक्स बाय बँक फॉर लोन. कर्जासाठी बँकांनी ठरवलेला किमान कर्ज दर बिकॉज base rate replaced by MCLR but still relevant in some bank. Next 16 what is the role of payment bank. पेमेंट बँकाची भूमिका काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रोव्हाइड फुल बँकिंग सर्व्हिस इन्क्लुडिंग लोन, सेकंड ओनली सर्व गव्हर्नमेंट एम्प्लॉई, थर्ड प्रोव्हाइड लिमिटेड बँकिंग सर्व्हिस लाईक डिपॉझिट अँड रिमिटन्स ओनली अँड फोर्थ प्रोव्हाइड कॉर्पोरेट लोन ओनली. करेक्ट आन्सर आहे थर्ड प्रोव्हाइड लिमिटेड बँकिंग सर्व्हिस लाईक डिपॉझिट अँड रिमिटन्स ओनली. फक्त ठेवी व पैसे हस्तांतरणासारख्या मर्यादित सेवा बिकॉज पेमेंट बँक कॅन नॉट लेंड्स और इश्यू क्रेडिट कार्ड. नेक्स्ट 17 व्हॉट इज एमसीएलआर. एमसीएलआर म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट, सेकंड मॅक्झिमम क्रेडिट लोन रेट, थर्ड मिनिमम कॅश लेंडिंग रेट अँड फोर्थ मार्केट क्रेडिट लिमिट रेशियो. तर करेक्ट आन्सर येईल फर्स्ट मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट. निधीच्या मार्जिनल खर्चावर आधारित कर्ज दर बिकॉज इट डिटरमाइन द मिनिमम इंटरेस्ट रेट चार्ज ऑन लोन. नेक्स्ट 18 विच बँक वॉज द इंडिया फर्स्ट स्मॉल फायनान्स बँक. भारताची पहिली स्मॉल फायनान्स बँक कोणती होती? तर बघा ऑप्शन आहे एसबीआय स्मॉल बँक, एक्सिस स्मॉल बँक, एयू स्मॉल फायनान्स बँक अँड आयसीआयसीआय स्मॉल बँक. तो करेक्ट आन्सर आहे थर्ड एयू स्मॉल फायनान्स बँक. पायोनियर स्मॉल फायनान्स बँक टू प्रमोट फायनान्शियल इन्क्लुजन. नेक्स्ट 19 व्हॉट इज फायनान्शियल इन्क्लुजन इन बँकिंग. भारतीय बँकिंग मध्ये वित्तीय समावेशन म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन्क्लुडिंग फॉरेन बँक इन इंडिया,
Second, providing banking service to all section including underserved. Third, merging bank and limiting account opening. The correct answer is C. Providing banking service to all section including underserved. सर्व वर्गांना विशेषतः दुर्लक्षितांना बँकिंग सेवा पुरवणे. नेक्स्ट 20. NBFC स्टँड फॉर. NBFC म्हणजे काय? तर NBFC मीन्स नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी बिकॉज इट प्रोव्हाइड फायनान्शियल सर्व्हिसेस बट डू नॉट हॅव फुल बँकिंग लायसन्स. तसंच बघा सगळ्या PDF अवेलेबल आहे. जनरल नॉलेज, मराठी व्याकरण, मेकॅनिकल, जीवन ऑथॉरिटी ऍक्ट, जेई सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि अकाउंट्स. ज्यांना पण PDF हवे असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.